नमस्कार. आज आपल्यासोबत केशवराव नागरे पेशंट आहे. हे सिंदखेड राजा येथील रहिवासी आहेत आणि यांची आपल्याकडे ट्रीटमेंट ही उजव्या पायासाठी सुरू आहे. उजव्या पायाचा रक्तपुरवठा कमी झालेला होता आणि यामुळे काय होतं, पायामध्ये वेदना खूप व्हायच्या. तर सुरुवातीला आपण काही औषधं देऊन बघितले, पण त्यांना फारसा फरक पडला नाही आणि टेस्ट केल्या तर त्यामध्ये असं दिसलं की डिफ्यूज पीएडी आहे. म्हणजे त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीसुद्धा हे ऑप्शन नव्हतं आणि त्यांना वेदना एवढ्या व्हायच्या की त्यामुळे रात्री झोप यायची नाही आणि वजनसुद्धा त्यांचं किती 49पर्यंत आलं, 49 किलोपर्यंत आलं होतं. मग त्यांना आपण सिम्पॅथेक्टॉमी आणि अल्पोस्टिन थेरपी ॲडवाईस केली. केमिकल लंबर सिम्पॅथेक्टॉमी आणि अल्पोस्टिन थेरपी या 2 ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांच्या वेदना कमी झाल्या. आता त्यांना झोप व्यवस्थित लागते आणि चालणं फिरण्याला सुद्धा आता काही फारसा त्रास नाही. चालणं फिरणं व्यवस्थित होतं आणि त्यांचं वजन आता 49 वरून 61 किलो म्हणजे 10 किलो वजन वाढलेलं आहे. काय होतं, वेदनेमुळं पेशंटला झोप लागत नाही. अन्नावरची जी इच्छा असते आपलं अन्न खाण्याची ती चालली जाते जेवण करण्याची. त्यामुळे वजन कमी होतं, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि काही जणांमध्ये पायाचा गँग्रीन सुद्धा होतो, पाय काढावा लागतो. परंतु ही ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन केल्यामुळे आपण यांच्या वेदना कमी झाल्या. यामध्ये यांना औषधी सुरू आहे आणि आपण यांना चालायला प्रोत्साहित केलं. तर ज्यांना पायांच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजचा आजार असेल तर अशा रुग्णांनी रोज कमीत कमी 5 किलोमीटर चालायला पाहिजे. चालण्यानं काय होतं की रक्तवाहिन्यामधून रक्तपुरवठा व्यवस्थित राहतो आणि त्यामध्ये ब्लॉकेजेस होत नाही. तर अशा प्रकारचा काही त्रास असेल कोणाला तर त्यांनी जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन सल्ला घ्यावा आणि ट्रीटमेंट करून घ्यावी. धन्यवाद. माझे वडील यांना 1 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता. त्यांना चालण्यास 50 मीटर सुद्धा ते चालू शकत नव्हते. त्यांना आम्ही भरपूर ठिकाणी दाखवलं, जालन्याला दाखवलं, भरपूर हॉस्पिटल दाखवलं, परंतु डॉक्टर प्रशांत मोरे सर यांच्याकडं आम्हाला माहिती मिळाली की हे सर या आजारावर निदान करतात म्हणून आम्ही त्यांना इथे आणलं. माझ्या वडिलाचं नाव केशवराव निवृत्ती नागरे, गाव भारलिंगा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. आम्ही त्यांना इथं आल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी त्यांच्यावर सिंथेटिक्टॉमी नावाची उपचार पद्धती केली आणि त्याच्यातून त्यांना 95% सध्या फरक पडलेला आहे. त्यांचं सर्जरीच्या वेळेस 49 किलो वजन होतं. आता त्यांचं वजन जवळजवळ 10 किलो वाढलेलं आहे. म्हणजे त्यांचा पूर्ण त्रास कमी झाला. त्यांना झोप पण शांततेने येत आहे आणि जेवण पण व्यवस्थित आहे. डॉक्टर प्रशांत मोरे सर यांनी त्यांच्यावर वयाच्या 75व्या वर्षी केलेल्या या उपचाराबद्दल आम्ही डॉक्टर प्रशांत मोरे सरांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद.